नमस्कार. चला आज आपण पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा मी हे पनीर घेतलेलं आहे. तर त्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूण, थोडे काजू, बदाम, कोथिंबीर असं घेतलेलं आहे आणि मसाले आहेत काही. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी आलं लसूण काजू बदाम ह्याची मसाला हा वाटून घेणार आहे. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे. एक टिप द्यायची आहे तुम्हाला की फ्रीजरमध्ये हे पनीर मी ठेवलेलं होतं, ते कडक झालं. आता त्याला सॉफ्ट होण्यासाठी आपण गरम पाण्यामध्ये ते थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे, म्हणजे ते छान असं सॉफ्ट होईल. ते वाटण करून झालेलं आहे सर्व. इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेऊया. हे बघा 10 मिनिटासाठी मी ते गरम पाण्यामध्ये ठेवलं, ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे. मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहे अशा प्रकारे. आता आपण हे पनीर थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. छान असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. खूप छान असं सॉफ्ट झालेलं आहे आपलं हे पनीर. छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. खालचा भाग हा छान असा फ्राय होत आहे. उलट पालट करून घेऊया आता हे पनीर. बघा किती छान असं फ्राय होत आहे. पनीर छान असं फ्राय झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. पनीर काढून घेतलेलं आहे व त्याच कढईमध्ये आता आपण मसालाही परतून घेऊ. याच तेलामध्ये आता एक तेजपान टाकून घेत आहे. बाकीचे गरम कोणताही खडा मसाला घेतलेला नाही आहे. त्यातच थोडीशी हळद टाकून घेऊया. त्यामध्येच आता 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकून द्यायचं आहे. त्यामध्येच आता टोमॅटो प्युरी पण टाकून देत आहे. टोमॅटो प्युरी टाकून दिल्यानंतर छान असं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे आता मसाला आणि टोमॅटो प्युरी ही छान अशी फ्राय झालेली आहे. त्यामध्येच आता आपण जे वाटण केलेलं आहे ना, आलं लसूण काजू बदामचं, ते आता त्यामध्ये टाकून दिलेलं आहे. ते पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. जसा फ्राय करत राहाल तसं त्याला तेलही सुटेल. गॅसची फ्लेम मी हे कमीच ठेवलेली आहे. इथे मी 1 चमचा पनीर मसाला टाकलेला आहे. मसाला टाकल्यानंतर परत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला छान फ्राय झालेला आहे. त्यामध्येच आता आपण पनीर टाकून द्यायचं आहे. पनीर टाकून दिल्यानंतर पण चांगलं असं मसाला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. मसाला पनीर छान असं फ्राय झालेलं आहे. त्यामध्येच आता आपण जो मसाल्याचं पाणी होतं ना, तेच मी आता ह्याच्यामध्ये टाकून देत आहे. कढईला जो मसाला काही लागलेला असेल तो बाजूने आपण सर्व काढून घ्यायचा आहे. आता मी ह्यामध्ये पाणी टाकून देत आहे ते मसाल्याचं परत. त्यानंतर किती पाणी परत लागते तेही मी थोडंसं टाकून देत आहे. जेवढं पाणी लागलं मी तेवढंच टाकलेलं आहे. पातळ केलेलं नाही, खूप घट्टही केलेलं नाही. आपण बघू शकता. चवीनुसार आता यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकून घेतले. आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेत आहे. त्यानंतर कसुरी मेथी पण मी घेतलेली आहे. हातावर थोडीशी अशी कुस्करून वरून टाकून देत आहे. कसुरी मेथीने अजूनच चांगले स्वादिष्ट लागणार आहे ही भाजी. परत एकदा मी हलवून घेत आहे. बाजूने असं हळूहळू तेल सुटत जातं. छान अशी उकळी आलेली आहे.
गॅस मी इथे आता कमी केलेला आहे. बघा आता इथे खूप छान अशी ही भाजी झालेली आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. पनीर पण छान असं शिजलेलं आहे. तर बघा झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर चला आता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. मी एका बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला. बघू शकता किती छान अशी घट्ट झालेली आहे. मस्त एकदम रसरशीत चमचमीत अशी झालेली आहे. तर बघा आता मी ही बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. अशा साध्या सोप्या झटपट होणाऱ्या पद्धतीने मी पनीर टिक्का मसाला बनवलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला? नाही या रेसिपीला तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.